ठाण्यातील शेठ NKT वरिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र विषयावरती आधारित एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला कॅम्पस एक छोटी अर्थव्यवस्था असं नाव देण्यात आलेलं होतं। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वस्तूवर आधारित, सेवावर आधारित, खेळावर आधारित असे एकूण 42 स्टॉल्स लावले होते। विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। खर्च, प्राप्ती, नफा, कर, व्यापारी चक्रे, बेरोजगारी अशा अर्थशास्त्रीय संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून घेतला। सर्वात जास्त नफा, सर्वात अनोखा स्टॉल, सर्वात उत्तम विपणन, सर्वात उत्तम विपणन, सर्वात उत्तम समूह कार्य असे विविध बक्षिसं मुलांना देण्यात आली। तर अर्थशास्त्राच्या चढउतारांवर आधारित सापशिडी या उपक्रमाचं खास आकर्षण होतं। तसेच मुलांनी बनवलेल्या पोस्टरची स्पर्धा देखील येथे घेण्यात आली। सदर उपक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले। सदर उपक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती। सदर उपक्रम अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रोफेसर हिना चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। महाविद्यालयातील 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला। This activity of Department of Economics, which is organized to make the students understand the various concepts of economics related to trade cycle, costing of the product and other things. It's a very new activity, and the students when I visited the stalls, there were 43 stalls, it is reported. The students are enjoying it, and we can see that they are enjoying the experiential learning from that one. नमस्कार, मी डॉक्टर हिना चंदे, हेड ऑफ द डिपार्टमेंट इकॉनॉमिक्स। आम्ही आज कॅम्पस ॲज मिनी इकॉनॉमी ही ॲक्टिव्हिटी मुलांसाठी घेतलेली आहे। त्याच्यात मुलांनी स्वतःचे स्टॉल लावलेले आहेत। आम्ही त्यांना बिझनेस कसा करायचा आणि हे जे इकॉनॉमिक्सची संकल्पना आहे, फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, ट्रेड सायकल, नॅशनल इन्कम, तर त्यांनी ते सगळे कॅल्क्युलेशन करून कॉस्टचे कॅल्क्युलेशन, प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन, तर संकल्पना रिअल लाईफमध्ये कशा मांडायच्या हे आम्ही त्यांना शिकवतो आहे। सो इट इज एक्सपेरिमेंटल बेस्ड स्टडी। सो NEPची रिक्वायरमेंट आहे, तर आम्ही ही ॲक्टिव्हिटी त्याच्यासाठी घेतलेली आहे। तर मुलांनी वेगळे वेगळे स्टॉल लावले आहेत, जिकडे ते प्रोडक्ट विकत आहेत। फूड स्टॉल आहे, परफ्यूमचे आहेत, ऑर्नामेंट्स आहे आणि गेम्स आहेत। आम्ही वेगळी एक सापशिडी तयार केलेली आहे, जिथे आम्ही शिडीच्या पायाशी पॉझिटिव्ह इव्हेंट ठेवले आहेत, जे त्यांना हेल्प करतील इकॉनॉमीला बूस्टसाठी, आणि सापच्या डोक्याशी नेगेटिव्ह इव्हेंट जसं कोविड पॅन्डेमिक जे ग्रोथ रेटला कमी करतील। तर मुलांनी हे खेळच्या माध्यमाने त्यांना इकॉनॉमिक्स शिकवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, आणि ही इव्हेंट खूप सक्सेसफुली आम्ही मुलांकडून करून घेतलेली आहे। 45 स्टॉल्स आहेत, आणि जवळजवळ 250 मुलांनी या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला आहे। तर मुलं खूप एन्जॉय करत आहेत आणि इकॉनॉमिक्स शिकत आहेत प्रॅक्टिकल वेने।